नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल BK MPC स्टडीमध्ये. तर मित्रांनो, पोलीस भरतीचे फॉर्म भरणे चालू झालेले आहेत. पण खूप विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत आणि कमेंटमध्ये खूप विद्यार्थी विचारतात सुद्धा. तर सर मी गडचिरोलीला फॉर्म भरू शकतो का? मी दुसऱ्या जिल्ह्याचा आहे. सर माझ्या नावात बदल आहे. सर मी ST कॅटेगरीचा आहे, तर मला उंचीमध्ये सूट भेटेल का? तर मित्रांनो असे सर मी डबल फॉर्म भरू शकतो का? असे खूप प्रश्न विद्यार्थी विचारतात. तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि पूर्ण ही सूचनाची जी PDF आहे ती तुम्हाला मित्रांनो शेअर करणार आहे. तर पहा मित्रांनो, जी पोलीस भरती निघालेली आहे, तर मित्रांनो पूर्ण ही जी पोलीस भरती आहे, ती या सर्व पदांसाठी निघालेली आहे. तर अर्ज करण्याची मित्रांनो तुम्हाला जी सुविधा आहे, तर तुम्हाला फक्त इथे जाऊन मित्रांनो अर्ज करायचा आहे, या संकेतस्थळावर. आणि अर्ज मित्रांनो सादर करण्याचा जो दिनांक आहे 5/3/2024 आपल्याला माहिती आहे आणि लास्ट डेट जी आहे ती 31/3/2024 आहे. तर मित्रांनो पहा, जे परीक्षा शुल्क जे आहे, तर परीक्षा शुल्क सर्व विद्यार्थ्यांना जे ओपन कॅटेगरीचे आहेत, तर त्यांच्यासाठी जे परीक्षा शुल्क आहे ते 450 आहे खुल्या प्रवर्गासाठी या सर्व पदांसाठी. आणि जे मागास प्रवर्गामध्ये येतात त्यांच्यासाठी ₹350 फीस आहे सर्वांसाठी, जे मागास प्रवर्गामध्ये येतात ते. आणि येथे सर्वसाधारण सूचना मित्रांनो दिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे कागदपत्र आहे, तर कागदपत्रामध्ये पहा मित्रांनो, जी SSC आणि HSC जी उत्तीर्ण आहे, त्याचे उत्तीर्ण प्रमाणपत्र हे मित्रांनो तुम्हाला लागणार आहे. तर त्यामध्ये SSC, HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र, जन्म दाखला तुमचा, जी सनद असते तुमची 10वी-12वीची, त्याच्यावर तुम्हाला मित्रांनो डेट ऑफ बर्थ असते. तर रहिवासी प्रमाणपत्रही लागणार आहे, जातीचे प्रमाणपत्र लागणार आहे, जात वैधता प्रमाणपत्र, संगत आणि MSc-ITचं तुम्हाला प्रमाणपत्र लागणार आहे. आणि मित्रांनो एक ध्यानात ठेवा, जे तुम्ही फॉर्म भरत आहात, जे तुम्ही फॉर्म फिलअप करत आहात या साईटवरती जाऊन पोलीस भरतीसाठी, कोणत्याही तुम्हाला पदासाठी जे फॉर्म भरायचं आहे, तर त्या फॉर्ममध्ये आणि जेव्हा तुमची कागदपत्र पडताळणी असते, जेव्हा तुमची शारीरिक चाचणीसाठी तुमची मैदानी चाचणी घेतली जाते, तेव्हाही तुमचे कागदपत्र सर्व डॉक्युमेंट पाहतात. आणि जेव्हा तुम्ही पास होतात पूर्ण आणि तेव्हा जेव्हा तुमचे कागदपत्र पडताळणी होते, तेव्हा तुमच्या फॉर्मची आणि तुमचे जे कागदपत्र आहे ते तंतोतंत जुळतात का ते पाहतात. आणि त्याच्यामध्ये जर तफावत जर आढळून आली आणि त्याच्यामध्ये काही बदल जर दोन्हीमध्ये जर तफावत आली, तर मित्रांनो कोणत्याही क्षणी तुमची जी निवड आहे ती रद्द होऊ शकते. त्यामुळे फॉर्म भरताना तुमच्याकडे जे डॉक्युमेंट असतील, समजा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पोलीस पाल्य प्रमाणपत्र, हे सगळे तुमच्याकडे डॉक्युमेंट काढून ठेवायचे आहेत. तर मित्रांनो याच्यामध्ये तुमच्या तफावत येता कामा नये. तर पूर्ण तुम्हाला डॉक्युमेंट येथे दिलेले आहेत आणि हे जे तुमच्याकडे डॉक्युमेंट असतील या कॅटेगरीमध्ये जर तुम्ही बसत असाल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा कोणतेही प्रमाणपत्र जे तुमच्याकडे आहेत तेच मित्रांनो बघून तुम्ही फॉर्म भरा तुमच्याकडे जे आहेत ते. तर पहा, जे उपरोक्त नमूद कागदपत्रे शासन निर्णयानुसार परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील. तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांच्या आणि हे एक विचारतात मित्रांनो, नावात बदल आहे तर त्याच्यासाठी काय करायचं? तर मित्रांनो नावात जर तुमच्या काही बदल असला तर तुमच्याकडे महाराष्ट्राचे मित्रांनो राजपत्र असतं, गॅजेट असतं, ते तुम्हाला गॅजेट करून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आणि ज्या महिलांचं जे मित्रांनो लग्न झालेलं असतं त्यांच्यासाठीही महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला गॅजेट करून घ्यायचं आहे आणि गॅजेट मित्रांनो ऑनलाईन करून भेटतं, तेही तुम्हाला आत्ताच करून घ्यायचं आहे. तर नेक्स्ट माहिती पहा मित्रांनो, जी पोलीस शिपाई गट क साठी आहे, ती मित्रांनो ह्या राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई गट क, लोहमार्ग पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती प्रक्रिया, ज्या घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे, त्याचा मित्रांनो या सर्व घटकात पोलीस भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. तर पूर्ण ही मित्रांनो सूचनांची PDF आहे आणि ह्या PDF नुसारच तुम्ही चालायचं. म्हणजे तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि काही प्रॉब्लेम आला तर मित्रांनो या PDF पूर्ण तुम्ही वाचा आणि याच्यानुसारच जर तुम्हाला काही अडचण वाटली तर याच्यामध्येच तुम्हाला सोल्युशन भेटेल. तर पहा मित्रांनो, जी वयोमर्यादा दिलेली आहे, तर अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक म्हणजे दिनांक 31/3/2024 रोजी किमान व कमाल वयोमर्यादा खालीलप्रमाणे राहील मित्रांनो, या डेटपासून या डेटपर्यंत मित्रांनो. तर पहा प्रवर्ग खुला, तर खुल्यासाठी सर्वांना मित्रांनो जी आहे 18 वर्ष तुम्हाला किमान वयोमर्यादा आहे. आणि कास्टनुसार मित्रांनो जी खुल्या प्रवर्गासाठी 28 वर्ष वयोमर्यादा आहे. तर जे मागास प्रवर्ग, अनुसूचित जाती, जमाती हे सर्व येतात EWSसाठी. तर मित्रांनो यांच्यासाठी 33 वर्ष आहे. प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी 45 वर्ष आहे. तर भूकंपग्रस्त उमेदवारांसाठी 45च आहे.
तर हे मित्रांनो सर्व माजी सैनिक याच्यासाठी तुम्ही वयोमर्यादा पाहू शकता. तर समांतर आरक्षण जे आहे त्याच्यामध्ये ही पहा मित्रांनो, जे महिला उमेदवार आहेत त्यांच्यासाठी सर्वांसाठी 18 वर्ष किमान आहे. तर कमाल वयोमर्यादा जी आहे खुल्यासाठी 28, मागास प्रवर्गासाठी 33, तर खेळाडू उमेदवार आहे त्यांच्यासाठी 28+5 वर्ष दोन्हीसाठी आहे. तर पोलीस पाल्यासाठी 28 वर्ष, खुल्या प्रवर्गासाठी 33 वर्ष, मागास प्रवर्गासाठी हे तुम्ही पूर्ण पाहू शकता. तर शैक्षणिक अर्हता मित्रांनो इथे पूर्ण दिलेली आहे आणि मॅक्झिमम विद्यार्थ्यांची 12वी पास मित्रांनो असते. तर तुम्हाला 12वी पास असणं आवश्यक आहे आणि समकक्ष याच्यामध्ये पूर्ण दिलेले आहेत. तर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग महाराष्ट्र शासन निर्णय हे जे आहेत, तर मित्रांनो हे तुमचं झालं तर तुम्ही फॉर्म भरू शकता. माजी सैनिक यांच्यासाठी ही माहिती दिलेली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं पहा, जे नक्षलग्रस्त भागासाठी मित्रांनो, नक्षलग्रस्त भागासाठी विशेष तरतूद शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे मित्रांनो, फक्त अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्याच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांची मुले असलेले उमेदवार जे इयत्ता 7वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत ते भरतीकरिता मित्रांनो पात्र ठरतील. तर यांच्यासाठी मित्रांनो क्रायटेरिया 7वी पास ठेवलेला आहे. तर मित्रांनो प्रत्येकासाठी वेगवेगळे क्रायटेरिया असतात. व्यवस्थित तुम्ही PDF ही वाचायची आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण पॉईंट टू पॉईंट माहिती दिलेली आहे. तर पहा मित्रांनो, शारीरिक पात्रता जी आहे ती शारीरिक पात्रता 155 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी. तर हे मित्रांनो आहे जे आहे महिला तर पुरुष उमेदवाराकरिता. तर पहा मित्रांनो आणि तर मित्रांनो महिलांसाठी आहे 155 सेंटीमीटर जी आहे ती महिलांसाठी आहे आणि पुरुष उमेदवारांकरिता 165 सेंटीमीटर आहे. तर महिलांसाठी छाती मित्रांनो नाही. तर पुरुष उमेदवारांकरिता छाती जी आहे ती न फुगवता मित्रांनो 79 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 सेंटीमीटरपेक्षा कमी नसावा. तर जे तृतीयपंथी त्यांना आपण ट्रान्सजेंडर म्हणतो त्यांच्यासाठी ही माहिती दिलेली आहे. तर ही तुम्ही वाचून घ्या. जे विद्यार्थी तृतीयपंथी ट्रान्सजेंडर आहे त्यांच्यासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे. पूर्ण म्हणजे मित्रांनो इथली माहिती दिलेली आहे या तक्त्यामधली. तर ही तुम्ही वाचून घेऊ शकता. तर सूट पहा मित्रांनो, खूप विद्यार्थी विचारतात उंचीसाठी सूट किती असेल. तर फक्त विशेष जे आहेत त्यांच्यासाठीच ही मित्रांनो सूट दिलेली आहे. त्यांच्यासाठी क्रायटेरिया विशेष आहे. तर शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले मित्रांनो, फक्त शासनाने घोषित केलेले नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेल्या अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षलविरोधी कारवाईत मृत अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार, पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलामधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल. तर मित्रांनो याच्यामध्ये पहा, उंची 4 सेंटीमीटर जी आहे महिला व पुरुष उमेदवारांकरिता आहे आणि छातीच्या मोजमापाची मित्रांनो आवश्यकता नाही. तर मित्रांनो सर्व तुम्हाला माहिती देत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि व्हिडिओच्या एंडिंगपर्यंत राहा. तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा. तर इथे टिप दिलेली आहे, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 मधील नियम 3चा उपखंड क नुसार मित्रांनो विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरीलप्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार हे जे अधिकार आहेत ते अप्पर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील. तर खेळाडू उमेदवारांसाठी मित्रांनो आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष व महिला खेळाडूंना किमान उंचीच्या अटीमध्ये 2.5 सेंटीमीटर मित्रांनो 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील. तर पोलीस दलातील जे कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाचं पहा, जे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियाबाबत ही माहिती आहे. त्यांच्या कुटुंबियाबाबत तर मित्रांनो सर्वांसाठी नाही, तर पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र असणाऱ्या मित्रांनो एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येतील.
तर यांच्यामध्ये जी सूट आहे ती उंची 2 सेंटीमीटर पुरुष व महिला उमेदवारांसाठी आणि छाती 2 सेंटीमीटर न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून पुरुष उमेदवारांसाठी. तर अन्य अर्हता इथे खाली दिलेली आहे. तर येथे पहा मित्रांनो, जो महत्त्वाचा पॉईंट आहे, तर महाराष्ट्र पोलीस शिपाई नियम 2011 मधील नियम जे आहेत ते नुसार पोलीस शिपाई पदाच्या भरतीसाठी पोलीस शिपाई पदाकरिता अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मोटार वाहन अधिनियम जे लायसन असतं 1988 मधील कलम 2 नुसार हलकी वाहने चालविण्याचा LMV परवाना धारण केला असणे आवश्यक आहे. आणि तुमच्याकडे जर नसेल तर परंतु सदर परवाना धारण न करणाऱ्या उमेदवारांनी नियुक्तीनंतर त्यांचे पोलीस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर 2 वर्षाच्या आत मित्रांनो परवाना धारण करण्यात येईल व त्या कालावधीत हा परवाना धारण न केल्यास सदर उमेदवाराची निवड रद्द ठरवून सेवा समाप्त करण्यात येईल. याबाबतचे बंध पत्र सदर केल्यास असा उमेदवार या पदासाठी अर्ज करण्यात पात्र राहील. तर मित्रांनो, ही माहिती दिलेली आहे लायसनबद्दल. तर पुढे पहा मित्रांनो, सर्व विद्यार्थी विचारतात, सर मी गडचिरोलीला का फॉर्म भरू शकत नाही, दुसऱ्या जिल्ह्याचा आहे. तर मित्रांनो, त्याच्यासाठी ही माहिती आहे. तर गडचिरोली जिल्ह्याकरिता शासन गृह विभाग आदेश दिनांक 23/8/2018 नुसार गडचिरोली जिल्ह्यातील पोलीस भरतीमध्ये आवेदन सादर करणाऱ्या उमेदवाराला अतिरिक्त 100 गुणांची गोंडी आणि माडी या भाषेची लेखी चाचणी परीक्षा द्यावी लागेल. गडचिरोली जिल्ह्यामध्ये राहणाऱ्या उमेदवारांनाच गडचिरोली जिल्हा पोलीस भरतीमध्ये भाग घेता येईल. तर सदर उमेदवारांना प्रचलित नियमानुसार संबंधित तहसीलदार यांनी दिलेल्या वास्तव्याचा दाखला तर रेसिडेंटल सर्टिफिकेट जोडणे आवश्यक राहील. असे उमेदवार गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर बदली पात्र असणार नाहीत. तर जे विद्यार्थी गडचिरोलीला भरू इच्छितात त्यांनी मित्रांनो दुसऱ्या जिल्ह्याचे असतील तर त्यांनी फॉर्म भरायचा नाही. त्यांना लेखी मित्रांनो असते 100 गुणांची जी गोंडी भाषेमध्ये असते. तर मित्रांनो, इथे तुम्ही फॉर्म भरू नका. गेल्या वेळेस मित्रांनो समथिंग गेल्या वेळेस असे फॉर्म भरलेले होते. तर दुसऱ्या जिल्ह्याचे जर असताल तर मित्रांनो या नियमाला डावलून तुम्ही फॉर्म भरू नका. नाहीतर मित्रांनो पुन्हा तुम्हाला जे आहे ती चाचणी देण्यात मित्रांनो ते बंदी घालू शकतात, येऊ देत नाही ते. तर मित्रांनो, जे आहे मराठी भाषेचे ज्ञान वगैरे ते दिलेलं आहे ते तुम्ही वाचून घेऊ शकता. तर शारीरिक चाचणी वगैरे मित्रांनो जे आहे ते तुम्हाला पहा, जे पुरुष उमेदवार आहेत त्यांच्यासाठी 1600 मीटर धावणे तर 20 गुण आहेत, 100 मीटर धावणे 15 गुण, तर गोळाफेक 15 गुण, एकूण 50 आहेत. तर महिला उमेदवारासाठी एकूण गुण 50 आहेत. त्यांच्यासाठी हे दिलेलं आहे 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक. तर पुरुष तृतीयपंथी उमेदवारांच्यासाठी दिलेलं आहे तर 1600 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक हे पूर्ण दिलेलं आहे. आणि महिला तृतीयपंथी जे आहेत त्यांच्यासाठी ही पूर्ण माहिती दिलेली आहे इथली या तक्त्यामधली. तर 800 मीटर धावणे, 100 मीटर धावणे, गोळाफेक तर ही पूर्ण माहिती दिलेली आहे. आणि लेखी परीक्षा पहा मित्रांनो, तुम्हाला शारीरिक चाचणीमध्ये किमान मित्रांनो 50% गुण मिळवणारे उमेदवार संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या 1/10 या प्रमाणात 100 गुणांच्या लेखी चाचणीसाठी उपस्थित राहण्याकरिता बोलण्यास पात्र असतील. तर 50% गुण तुम्हाला जे 50% जी तुम्हाला जी चाचणी आहे 50 गुणांची जी तुम्हाला शारीरिक पात्र आहे तर त्याचे मित्रांनो 50% गुण तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. तर उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40% गुण 40% म्हणत आहे मित्रांनो पहा, तर 40% गुण मिळवणे अनिवार्य आहे. तर लेखी परीक्षेमध्ये 40% पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. आणि लेखी चाचणीचा कालावधी 90 मिनिटाचा असेल व लेखी चाचणी मराठी भाषेत घेण्यात येईल. सर्व प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे राहतील. मैदानी चाचणी पार पाडल्यानंतर लेखी परीक्षा घेण्याबाबतचा दिनांक निश्चित करण्यात येईल. तर मित्रांनो, साधारण तुम्हाला जी शारीरिक चाचणी आहे त्याबद्दल जे आहे ते मित्रांनो साधारण आणि फॉर्म भरणे झाल्यानंतर साधारण 1-1.5 महिना भेटेल तुम्हाला. तर माइंडसेट आपला एकदम क्लिअर ठेवा. तर मित्रांनो, कोणी जास्त बोलत असेल तर जास्त बोलू नका. आपला फक्त गोल जे आहे त्याच्यासोबत मित्रांनो फोकस करा. तर जे तुम्हाला आहे लेखी परीक्षेमध्ये खालील विषयाचा समावेश असेल मित्रांनो, तर त्यामध्ये अंकगणित, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण हे विषय तुम्हाला असतील. तर संपूर्ण राज्यभर मित्रांनो इथे महत्त्वाची नोट दिलेली आहे. संपूर्ण राज्यभर सर्व पोलीस घटकात एका पदाकरिता एकाच दिवशी लेखी परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. अर्जदारांनी ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच मित्रांनो आवेदन अर्ज पूर्ण करावा लागणार आहे. तर मित्रांनो, एका घटकामध्ये तुम्हाला एक फॉर्म भरायचा आहे. असे मित्रांनो तुम्ही
विविध जे पोलीस शिपाई आहे, पोलीस शिपाई चालक आहे, पोलीस जे कारागृह पोलीस आहेत, SRPF आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण एका जिल्ह्यामध्ये मित्रांनो एका पदासाठी म्हणजे पोलीस शिपाईसाठी एका जिल्ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही 2 फॉर्म भरू शकत नाही. त्याची मित्रांनो पुढे माहिती दिलेली आहे, तेही तुम्ही पाहून पहा. तर ही जी माहिती दिलेली आहे मित्रांनो, पूर्ण शरीर पात्रता जी आहे, ते विविध घटकांसाठी मित्रांनो दिलेली आहे. तेही तुम्ही व्हिडिओला पॉज करून पाहू शकता मित्रांनो. खूप मित्रांनो मोठी PDF आहे ही. पूर्ण तुम्हाला माहिती देत आहे. तर पोलीस शिपाई बॅट्समनसाठी मित्रांनो ही माहिती आहे. ही तुम्ही वाचून घेऊ शकता. जे विद्यार्थी पोलीस शिपाई बॅट्समनसाठी तयारी करत आहेत, त्यांच्यासाठी मित्रांनो ही आहे. व्हिडिओला पॉज करून ही तुम्ही पाहू शकता. तर सशस्त्र पोलीस शिपाईसाठी ही मित्रांनो माहिती आहे. हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. तर मित्रांनो पुढची जी महत्त्वाची माहिती आहे, तेही तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो व्हिडिओच्या लास्टपर्यंत सोबत राहा. तुम्हाला पूर्ण माहिती देणार आहे. जे विद्यार्थी डबल फॉर्म भरण्याचे मित्रांनो तयारीमध्ये आहेत, त्यांच्यासाठी ही माहिती आहे. तर मित्रांनो पहा येथे विशेष सूचना दिलेल्या आहेत. तर पहा मित्रांनो जी विशेष सूचना दिलेल्या आहेत. ऑनलाईन अर्जामध्ये भरलेली माहिती आणि कागदपत्रे तपासणीच्या वेळी मित्रांनो सादर करणे यातील माहिती यामध्ये तफावत आढळल्यास उमेदवारांची निवड भरती प्रक्रिया कोणत्याही टप्प्यावर मित्रांनो रद्द होऊ शकते. म्हणूनच मित्रांनो सांगत आहे, जी माहिती जी आहे मित्रांनो, जी फॉर्ममध्ये तुम्ही भरत आहात तेच मित्रांनो तुमच्याकडे जे कागदपत्रे आहेत त्याच्यानुसारच फॉर्म भरा. खोटी माहिती जर आढळली मित्रांनो तर तुमची जी आहे ती निवड तुमची रद्द होऊ शकते. तर पहा इथे मित्रांनो, उमेदवार एका पदाकरिता इथे माहिती दिलेली आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकातच मित्रांनो अर्ज करू शकतो. तर मित्रांनो एकच फॉर्म भरा तुम्ही. आणि असे मित्रांनो जे पोलीस शिपाई, पोलीस कारागृह जे शिपाई आहेत, पोलीस चालक आहे, यांच्यासाठी तुम्ही फॉर्म भरू शकता. पण मित्रांनो जी तुम्ही जे पोलीस शिपाई आहे त्याच्यासाठी मित्रांनो एकच फॉर्म भरा एका जिल्ह्यामध्ये. तर मित्रांनो पुढची जी माहिती पहा. तर पहा मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचे नावामध्ये बदल आहे त्यांच्यासाठी ही माहिती आहे. तर HSC प्रमाणपत्र अथवा तत्सम प्रमाणपत्रावरील नावाप्रमाणे ऑनलाईन आवेदन अर्ज मित्रांनो सादर करावेत. नाव बदललेले असल्यास अथवा प्रमाणपत्रावरील नावात कोणत्याही प्रकारचा मित्रांनो बदल झाला असल्यास संबंधित बदलासंदर्भात राजपत्रातील प्रत जी आहे, राजपत्रातील प्रत, कागदपत्र व संबंधित ओळखपत्र कागदपत्र पडताळणीच्या वेळी तुम्हाला सादर करावे लागतील. तर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं आहे, हे जर तुमची जी मित्रांनो पुरवठा निरीक्षकाची अशी काही परीक्षा झाल्या होत्या, त्यामध्ये मित्रांनो काही विद्यार्थ्याकडे राजपत्र नव्हतं, जे गॅजेट म्हणतो आपण त्याला, ते नव्हतं. ते तुम्ही तुमच्या नावामध्ये जर बदल असेल तर तुम्ही आत्ताच काढून ठेवा, म्हणजे मित्रांनो नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर इथे नंतर पहा मित्रांनो, अर्जदारास पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, समादेशक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई चालक, बॅट्समन, राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई अशा एकूण 5 पदाकरिता प्रत्येक पदाकरिता मित्रांनो फक्त एक याप्रमाणे 5 स्वतंत्र आवेदन अर्ज दाखल करता येऊ शकतील. तर 5 स्वतंत्र तुम्ही अर्ज दाखल करू शकता. पण मित्रांनो त्यासाठी उमेदवारास प्रत्येक पदासाठी स्वतंत्ररित्या आवेदन अर्ज सादर करणे बंधनकारक आहे व त्याप्रमाणे प्रत्येक पदाकरिता स्वतंत्र परीक्षा शुल्क भरावे लागेल, जे वरी आहे ते. तर मित्रांनो फीस ही काही तुमची काही जास्त नाही. जे TCS IBPS आकारतं ₹1000 तेवढीही काही मित्रांनो जास्त फीस नाही. तर पूर्ण आणि तुम्हाला काही जर अडचण वाटली तरीही तुम्ही पूर्ण मित्रांनो PDF वाचू शकता. आणि काही जरी मित्रांनो प्रॉब्लेम आला मित्रांनो, काही तुम्हाला शंका असेल तर मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. धन्यवाद मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो, आणि व्हिडिओला एक लाईक करा, आणि मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जे तुम्हाला मित्रांनो तुमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या मित्रांनो
त्या पूर्ण शंका जे आहे त्या दूर झाल्या असतील या PDF द्वारे. तर मित्रांनो ही सूचना जी आहे पूर्ण खूप मोठी मित्रांनो PDF आहे. तर पहा मित्रांनो पूर्ण